प्लस निलेश होगे यांना धन्यवाद. मॅच सुरू होताना आपण पाहतोय मयुरेश पष्टे स्ट्रायकर एंड वरती. पहिला बॉल निकेत गोरेचा. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल खेळेल मयुरेश. पहिलाच बॉल पुलर लेनचा होता, ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल डॉट आलाय निकेत गोरेच्या माध्यमातून. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला. समोरच्या दिशेने स्लाइस करायचं होतं, प्लेसमेंट करायचं होतं. डॉट बॉलने सुरुवात करत असताना निकेत गोरे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल मयुरेश पष्टेसाठी. चांगला फलंदाज आहे, या हंगामामध्ये चांगला फॉर्मात देखील आहे, चर्चेतला खेळाडू आहे. पहिला बॉल तर डॉट आलाय. 4 ओव्हरचा सामना आहे. कमीत कमी 50 ते 55 धावा उभ्या कराव्या लागतील टीम कांदळी संघाला. अगदी पाहिलं तर सिल्वर डकचा शिकारी ठरलाय फलंदाज मयुरेश पष्टे. पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती मयुरेश बाद. सिल्वर डकचा शिकारी ठरलाय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती विकेट. खूप चांगलं यष्टीरक्षण योगेश यांचं आपण पाहिलं. या वेळेला या हंगामामध्ये निकेत गोरेने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर स्विंग चेंडू अधिक प्रमाणामध्ये त्याने टाकलेले आहेत आणि त्यावरती त्याला यश देखील आलंय. इथे देखील स्विंग पाहायला मिळाला. लिडिंग एज होती, त्यानंतर चांगला झेल या ठिकाणी कॅरी गेला योगेश यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज वीरू पष्टे मैदानात दाखल होतोय. निकेत गोरे टीमची धावसंख्येचं खातं खोललं नाहीये. फर्स्ट इनिंग सुरू आहे. पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाज यशस्वी झाला. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरचा खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन नाहीये. अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर देखील नाहीये. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर. डीप मिड विकेट मध्ये सूरज पाटील, त्यानंतर मिलन दिवे काऊ कॉर्नर मध्ये. तिसरा बॉल डॉट आलाय. आखूड टप्प्याचा बॉल, पॉवरफुल फटका. बॉल निघून गेला बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारेषा पलीकडे 7 धावांसाठी. वीरू पष्टेच्या बॅट मधला हा पहिला धमाका, पहिला ब्लास्ट, षटकार. खूप चांगला स्ट्रोक सजवला वीरू पष्टेनं. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पूल केला, सक्सेसफुल ठरला. 6 धावा आलेत. इथे फुलर लेनचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. गुड लेंथ वरती बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल कदाचित समोरच्या दिशेने खेळला असता सरळ बॅटने तर मग धावा मिळाल्या असत्या. इथे क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. शेवटचा बॉल निकेत गोरेचा सामना करेल वीरू पष्टे. हा बॉल देखील पाहिलं तर मग लीगल डिलिव्हरी घोषित केली जाईल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6. पहिलंच षटक निकेत गोरेच्या नावावरती राहिलंय. दर्जेदार षटक आपण पाहिलं. कोणत्या प्रकारे एकमेव षटकार आला, परंतु 5 चेंडू, डॉट बॉल आणि त्यामध्ये 1 विकेट महत्वाची मयुरेश पष्टेची. षटक क्रमांक 2 ला आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. आई एकविरा पाचापूर आणि केव्हीपीसी कांदळी या 2 संघादरम्यान मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. कुंदे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेकरता अतिरिक्त मेहनत ज्यांनी घेतली ते सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेषतः आज नवीन संकल्पना या क्रिकेटमध्ये आणली गेली. जे विजयी संघ झाले त्यांना भोजनाची व्यवस्था राहुल पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली. अन्नदान त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. अन्नदान त्यांच्या माध्यमातून खेळाडूंपर्यंत पोहोचवलं गेलं, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. उद्या देखील जे विजयी संघ होतील त्यांना देखील उद्याच्या दिवसामध्ये भोजनाची व्यवस्था असेल. चांगली संकल्पना. षटक क्रमांक 2 मध्ये सूरज पाटील आलाय.
पहिलं षटक नावावरती राहिले एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमच्या, परंतु निशांतला इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. जी क्वालिटी फलंदाजी त्याला करावी लागेल, ती क्षमता, ती गुणवत्ता या फलंदाजाकडे नेहमीच आपण चांगल्या पद्धतीने पाहिली आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्लाइस केला बॉलला, बॅटचा फ्लो ओपन करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या दिशेने बॉलला ढकलला. तिसरी धाव इथे घेतली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फेकी खराब होती, फेकीमध्ये अगदी पाहिलं तर थोडीशी कमकवत फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आलेल्या 3 धावा, ज्यांच्या माध्यमातून शीतपेय आपल्याला पुरस्कार झालं प्रत्येक सामन्यासाठी. सुमित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल, सुमितजी पाटील आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीमची धावसंख्या 9 वरती. पहिल्याच बॉल वरती 3 धावा वसूल केलेत निशांत पष्टेने. पुढचा बॉल वीरू करिता. यावेळेला लेफ्ट फटका, उंची आहे आणि त्याच बरोबरीने लांबी देखील वीरू पष्टेच्या बॅट मधून हा धमाका, हा ब्लास्ट बॉल पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा. राजेश शिंदे यांच्या माध्यमातून एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांना 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. युट्यूबच्या माध्यमातून ते या ठिकाणी आनंद घेत आहेत या सामन्याचा आणि पाचापूर संघाच्या गोलंदाजांना ही सुवर्ण संधी. 15 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहावं लागेल आणि एलिव्हेशन प्रॉपर एक्झिक्यूट केलं बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा धडाकेबाज षटकार येईल. फलंदाज वीरू पष्टे ऑन फायर. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 25-25. यावेळेला आउट ऑफ द ऑफ स्टंप अतिरिक्त स्विंग पाहायला मिळाला. लेग कटर बॉलचा वापर केला होता सूरजने. फिंगर रोल करत असताना पहा लेग कटर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्विंग पाहायला मिळाला आणि त्यानंतर मिळालेली एक्स्ट्रा धाव. यावेळेला फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती आहेत. चेंडू लँड होईल नो मॅन्स मध्ये आणि अगदी वेगानं इथून मात्र या 2 धावा घेतल्या जातील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत 28-28. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 22 धावा तब्बल खर्च करतोय सूरज पाटील. महागडा ठरलाय. जो गोलंदाज या हंगामामध्ये चमकला होता, चांगल्या चांगल्या स्पर्धा ज्यानं गाजवल्या, तो महागडा ठरलाय या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये. फुलटॉस होता, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये प्रोटेक्शन. निकेत गोरे बॉल पर्यंत पोहोचलाय. सिंगल तर जरूर मिळेल. दुसरी धाव घेतली जाईल आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली आहे. चला पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 30 लॉट्स ऑफ 1 विकेट.
या ठिकाणी आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती अजय जी मोरे, ज्ञानेश्वर पष्टे, किशोरजी जाधव, विनोदजी पाटील, निवृत्ती मगर सर, निखिलजी जाधव, राजेश नाथा पाटील आणि आपला आमदार अर्थातच भिवंडी कार्य सम्राट आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांना आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल. यांची उपस्थिती आपल्याला लाभेल, ज्यांच्या माध्यमातून आपला टॉस बॉक्स उपलब्ध झाला. 64 46 6446 टॉस बॉक्स स्वर्गीय गजानन काथोड म्हात्रे यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स. त्यानंतर कृणाली फोटो स्टुडिओ आणि व्हिडिओ ज्याचे प्रोप्रायटर्स आपल्याला पाहायला मिळतील, प्रमोद म्हात्रे. यावेळेला अकुटप्पाचा बॉल वार केला, बॉलवरती वार केला, बॉलला पाठवून दिला गेलाय मिड ऑफ क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. निलेश सांबरे साहेब यांचं गीत तुमच्या समोर सादर केलं गेलं. निकटवर्तीय समर्थक या गावामध्ये आहेत जितेंद्र पाटील. निलेश सांबरे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी चांगल्या पद्धतीचं समाज कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा, त्याच्यावरती वार केलाय. पुढचा बॉल यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, एलिव्हेशन तर नाहीये. पॉइंट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण अक्षय गोरेकडून एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 35 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या, परंतु त्यानंतर विरू पष्टे आले, आक्रमक पवित्र हाती घेतला, आक्रमकतेने फलंदाजी केली, षटकार चौकारांचा पाऊस पडला आणि त्यानंतर टीमची धावसंख्या नेऊन ठेवली गेली 35 या धावसंख्येवरती. निशांत पष्टे 3 चेंडूचा सामना केलाय, 8 धावांचे योगदान दिलंय. विरू पष्टे 9 चेंडूचा सामना केलाय आणि 26 धावांचे योगदान. यावेळेला मात्र गली रिजन मध्ये बॉल सिंगल धाव मिळेल. टीमची धावसंख्या 36 वरती. 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. क्वालिफायरचा सामना, जो जितेगा वही सिकंदर. जिंकलात तर मग आकर्षक ट्रॉफी आपल्या गावच्या मंदिरामध्ये जाईल आणि पराभूत झालात तर मग तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे आता प्रयत्न दाखवावे लागतील. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. ओ आणखीन एक दर्जेदार, हम भी किसी से कम नहीं, तू शेर तो मैं सव्वा शेर. हेच उत्तर निशांत पष्टेच्या माध्यमातून बॉलला पाठवले गेले 6 धावांसाठी षटकार. आदरणीय पंढरीनाथ आगिवले आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. कुंदे गावातलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या मंचावरती. 42 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. दोन्ही एंडच्या फलंदाजांनी आक्रमकतेला सुरुवात केली आहे. टीम एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमला रणनीती आखावी लागेल. जर अशा पद्धतीनं बॅटिंग सुरू राहिली तर मग धावसंख्या अगदी लांबवर पोहोचवली जाईल. आपण सरासरी पाहिली सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेल्या, जबरदस्त बॉलला पाठवलं गेलं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी. क्वालिटी फलंदाजी निशांत पष्टेची पाहायला मिळते. दर्जेदार चौकार. अगदी पाहिलं तर करंट रन रेटचा विचार केला तर 16.24च्या सरासरीने बॅटिंग केली. इथून पुढे तर मग 65 धावा होतील आणि 18च्या सरासरीने बॅटिंग केली तर 67 धावा होतील आणि 20च्या सरासरीने बॅटिंग केली तर 69 धावा होतील. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. असा फटका होणे नाही. हा व्हिडिओ नक्की व्हायरल होईल. काय बॅटिंग केली निशांत पष्टेला, काय स्ट्रोक केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला नेत्रदीपक फटका, बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. हाय अँड हँडसम षटकार.
षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 52. तुफानी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, परंतु जो फटका खेळलाय ना निशांत पष्टेने, गेले 3 दिवस असा स्ट्रोक कोणी कोणत्याही फलंदाजाने खेळलेला नाहीये. काय नेत्रदीपक फटका होता. स्तुती होईल आणि ओम साई मूवीजच्या माध्यमातून इंस्टाग्रामला हा व्हिडिओ जरूर व्हायरल होईल सिद्धेजी पाटील यांच्या माध्यमातून, कारण हा स्ट्रोकच त्या पद्धतीचा होता. आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करणं गरजेचं आहे. मग क्षेत्र कोणतेही असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या, एखादं कार्य तुम्ही ज्या वेळेला चांगलं करताना तर मग कौतुकाची थाप तुमच्या अंगावरती पडणं गरजेचं आहे. इथे ती कौतुकाची थाप निशांत पष्टेच्या अंगावर पडेल, ज्या पद्धतीने त्याने स्ट्रोक खेळलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती. राहुल भोईर आलाय 4थ्या षटकामध्ये. राहुलला आमंत्रित केले गेले स्लॉग ओव्हर मध्ये. पहिला बॉल वीरू करिता. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. निशांत स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. टीमची धावसंख्या 53 वरती. पहिलाच बॉल वरती सिंगल मिळवल्या. पहिल्या षटकामध्ये जो संघ पिछाडीवरती होता तो मिडल ऑर्डर मध्ये फ्रंट फूट लाडला आणि स्लॉग ओव्हर मध्ये आता निशांत कोणत्या पद्धतीने समाचार घेतोय याकडे लक्ष आहे. मी सकाळच्या सत्रामध्ये देखील बोललो होतो की 3:30-4च्या नंतर गोलंदाजांना कष्ट घ्यावे लागतील, कारण इथे मान्सून वारे सुरू झालेत. त्यामुळे आता जे करायचं आहे ना ते गोलंदाजा अचूकता ठेवावी लागेल. हा दबाव पाहायला मिळाला. ऑफस्टम्पला मिस करणारा बॉल पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 54 धावा. 5 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. निशांत पॉवर हिटर फलंदाज स्ट्रायकर एंड वरती. चांगला बॉल आहे. यावेळेला लिगल डिलिव्हरी पाहायला मिळेल. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडू दूर ठेवला आणि तिथे यशस्वी झाला. यष्टीरक्षक योगेश यांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली. डॉट बॉल. 54 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डोक्यामध्ये काय विचार असतील निशांतच्या. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धावा राहुलला रोखावे लागतील. टीमची धावसंख्या 55. या धावसंख्येवरती 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. उद्या ग्रँड फिनाले मेगा फायनल या स्पर्धेचा अंतिम सोहळा आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मान्यवरांची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉलला खेळून काढलाय आणि तोही बॉल निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येईल निशांतसाठी आणि टीम कांदळी संघासाठी. धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग. दोन्ही फलंदाज 28-28 धावा त्यांच्या नावावरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा दमदार फटका. मला का मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय याचं उत्तर तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. आणखीन एक तडाखा, आणखीन एक मोठा फटका निशांत पष्टेच्या बॅट मधून. धावा मिळतील 6. येतोय षटकार. (65) धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. अजून देखील पाहिलं तर मग 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओ ही लाईन लेंथ योग्य आहे. लिगल डिलिव्हरी. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. 65 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. या अगोदर 75 धावा उभ्या पाचापूर टीमने केल्या होत्या. 79 धावांचं टार्गेट ठेवलं पाचगाव टीम संघासमोर आणि इथे 65 तर आल्यात. शेवटचा बॉल. स्वीप केला बॉलला आडव्या बॅटने ऑन साइडला. सूरज पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहे. डबल धावी या ठिकाणी घेतली जाईल. 2 धावा या ठिकाणी अंकित होतील आणि त्यानंतर तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण होईल. 68 धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 24 बॉल आणि विजयासाठी 69 धावा काढाव्या लागतील एकविरा स्पोर्ट्स पाचापूर टीमला. आणि मी या ठिकाणी तुर्तास थांबतोय, रजा घेतोय आपल्यातून आणि यानंतर मी समालोचना करता आमंत्रित करेन आमचे ज्येष्ठ समालोचक संजय पाटील सर यांना. थँक्यू सो मच.
हॅलो. धन्यवाद प्रवीण. सर्व क्रीडा शुकीनांचे स्पर्धेच्या माध्यमातून या दुपारच्या सत्रामध्ये सस्नेह मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील शेवटची लढत क्वालिफायरची. जो संघ जिंकेल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये जाणारा संघ. या ज्या 4 ट्रॉफीज दिसतात ज्याच्यासाठी ह्या लढती सुरू आहेत त्या एका ट्रॉफीवर आपला नाव करणारा हा सामना पाच्छापूर विपक्ष कांदळी, अगदी शेजारी दोन्ही गाव आणि दोघांच्या खेळाचा दोन्ही संघांना एकमेकाचा पुरेपूर अनुभव. प्रथम फलंदाजी करत असताना कांदली संघाने अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना 68 धावा आणि 69 धावांचं एक भलं मोठं लक्ष पाच्छापूर संघासमोर ठेवलेलं आहे. याच पाच्छापूर संघाने या आधीच्या सामन्यामध्ये अशीच फलंदाजी केली होती. मला वाटतं 69 धावांचं का 79 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आता मात्र या ठिकाणी प्रतिउत्तर देताना या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे पाच्छापूर संघाला. जरी लक्ष मोठं असलं तरी क्रिकेट आहे आणि चितेने भरलेला खेळ आहे. कधी कुठल्या ओव्हरमध्ये सामना फिरेल हे सांगू शकत नाही. सध्याचा विचार केला, वातावरणाचा विचार केला तर हवा अतिशय उत्कृष्ट अशी वाहत असताना मैदानावर निश्चितच फलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला पाहिजे. ज्याप्रमाणे कांदलीच्या दोन्ही फलंदाजाने निशांनी आणि विरूने जो फायदा उचलला, षटकार चौकारांची बरसात केली, तशीच फलंदाजी या ठिकाणी आता मात्र पाच्छापूर संघाच्या सलामीवीरांना करावी लागेल. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. राहुल आणि त्याच्या साथीला मिलन ही सलामीची जोडी. दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत आलेले आहेत. आत मात्र या ठिकाणी त्यांना शेवटपर्यंत लढत देऊन एक चांगला स्कोअर आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करून द्यावी लागेल आपल्या संघासाठी. विशेष करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न निश्चितच मिलन आणि रोहितचा असेल. एक अनुभवी गोलंदाज कांदळी संघाचा मयूर पष्टे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल तो मिलन. सलामीची जोडी विकेटवर पोहोचले. आउटफील्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं षटक आहे. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि एक लॉंग ऑफला सीमारेषेवर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सामना करेल मिलन. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने मयूर पष्टे. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला कट केलाय. कव्हर रिजन मधून चेंडू घरंगळत जातोय. 2-3 क्षेत्ररक्षक जात आहे. आता चेंडूला उचलतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा सहजगत्या प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज. 2 ने पाच्छापूर संघाचा स्कोरवर या ठिकाणी सुरुवात होते. 0तून 2 वर जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मयूर पष्टे राईट आर्म ओव्हर द विकेटने मिलनसाठी. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. संपर्क झाला नाही. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन्ही चेंडूचा विचार केला तर उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजाच्या रीच पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मयूर पष्टे करत असताना आता मात्र लपके चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त पाहत राहिलाय की चेंडू कुठे पडतोय, छक्का पडतोय की नवा पडतोय हे पाहण्याचं काम फक्त क्षेत्ररक्षक करत होता. पंच आता मात्र डिसिजन देणार आहेत. बघूया. आणि षटकार 6. पाहू शकता अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि सरळ भिरकावून दिलाय 6 धावांसाठी समोरच्या प्लॉट मध्ये. अगदी पुढे ठेवला. अगदी बॅटच्या रेंज मध्ये होता. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अशाभूत नजरेने पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये विश्वास नव्हता. उत्साहाने भरलेला पाहायला मिळतात कांदळीचे सर्व क्षेत्ररक्षक.
निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर 8 धावा जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा आता मात्र पूल केलाय. पूल आणि सक्सेसफुल. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार. येतोय अजून एक खणखणीत षटकार. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिले जात आहे. 2 षटकार पाहायला मिळतात मिलनच्या बॅटमधनं. आणि वन मोर बिग हिट आणि हा 9वा या स्पर्धेतील दुसरा. या ठिकाणी दिले कांदळीकरांना पाच्छापूरकरांनी. निश्चितच एक संघ जिंकणार आहे, एक हारणार आहे, परंतु क्रिकेट रसिकांना तुल्यबल लढत हवी असते आणि ती तुल्यबल लढत 2 तुल्यबल संघांमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये नवीन गोलंदाज येतोय प्रीतम. चांगला चेंडू आणि सरळ बॅटने खेळण्याचा मोह आवरता आला नाही. फॉलो थ्रू मध्ये सहजगत्या झेल पकडला जातोय. रोहित बॅक टू द डगआउट. निराश पावलाने माघारी. राहुल या ठिकाणी माघारी परततोय निराश पावलाने. अगदी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. या ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी, परंतु अपयश मिळालं. सरळ चेंडू जाऊन गोलंदाजाच्या हातामध्ये विसावलाय. पहिला गडी बाद होतो या ठिकाणी. 23 या धावसंख्येवर कमबॅक करून देतोय गोलंदाज प्रीतम. कांदळी संघाला पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 23 धावा कुठून काढल्यात मिलनने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निकेत. आणि निकेतने आल्या चेंडूवर केलाय आघात. फटका फसलाय. जेल सुटलाय. पकडो क्या जीतो मॅच. जेल सुटतोय. धावबाची संधी होती ती सुद्धा चुकले. 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी. 2 ने धाव फलक पुढे सरकला. 25 वर जाऊन पोहोचलाय. एक सहज सोपा झेल मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने सोडलाय. पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर अगदी सोपा झेल होता मिड विकेटला. त्या ठिकाणी चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी. पुन्हा एकदा संधी होती. आता मात्र चेंडू थांबणार नाही. आता मात्र नशिबाचा चौकार मिळतोय या ठिकाणी. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. धाव फलक हालता ठेवण्याचं कार्य सुरू आहे. लक्ष एवढं मोठं आहे, कसं येऊ दे धावा येणे जरूरी आहे. या ठिकाणी पाच्छापूर संघाला प्रत्येक बॅट्समन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत तरी पाच्छापूरच्या या फलंदाजांना यश प्राप्त झालंय. धाव फलकाचा विचार केला. 29 धावा, 1 गडी गमावलाय. 9 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. आता मात्र या ठिकाणी फसवलंय. या ठिकाणी उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर ठेवलाय.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क नाही. फलंदाजाच्या रिच पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि त्यामध्ये गोलंदाजाला यश प्राप्त होत आहे. प्रीतमला निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रीतमचा. आता मात्र या ठिकाणी संधी निर्माण झाली. बॅटची टॉप आहे, पुन्हा एकदा झेल सुटतोय. खराब खराब क्रिकेट या ठिकाणी. 2 झेल सुटतायत या ठिकाणी. निकेतला 2 जीवदान मिळालेत. 4 चेंडूंमध्ये 6 धावांवर खेळतोय. थोडीशी निराशाजनक फलंदाजी. निश्चित क्षेत्ररक्षकांची साथ मिळते, त्याला विकेटवर टिकण्याची संधी मिळते. या संधीचा फायदा उचलावा लागेल. चांगलं कमबॅक करून दिलं या ठिकाणी प्रीतमने या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करतोय प्रीतम. तोच प्रीतम राईट आर्म मुहूर्त विकेटने शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. आता उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 30 धावा. अजूनही 12 चेंडू 39 धावांची गरज. सकाळच्या सत्रामध्ये मी एका सामन्यामध्ये समालोचन करत असताना अशीच काहीशी सुरुवात महिंदे संघाची झाली होती. पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी त्या फलंदाजाने 30 धावा कुठून काढल्या. त्यानंतर मात्र 12 चेंडू त्या फलंदाजाला स्ट्राईक मिळाला नाही. आणि इथे सुद्धा तसंच घडतंय की काय अशी मात्र आता शंका निर्माण झाली. कारण पहिल्या षटकामध्ये मिलनचा विचार केला तर त्याने 23 धावा कुठून काढल्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुठल्याही फलंदाजाने त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा मिलनला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाही. बघूया हे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतात. स्वतः आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात की मिलनला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतात. कारण तो बहारदार फलंदाजी करत असताना आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. आत्मविश्वासाने मारलेले फटके या स्पर्धेतील दुसरा 9वा लागला गेला तो म्हणजे मिलनच्या बॅटमध्ये. आणि त्या मिलनला कांदळीकरांचं कौतुक करावं लागेल की त्याला नॉन स्ट्राईक एंडवर उभा ठेवलाय. हे खरोखरच गोलंदाजांचं यश म्हणावं लागेल. गोलंदाजीमध्ये बदल. तिसऱ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते पाहूया. कुणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाते. निकेतला या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. 5 चेंडूंना सामोरे गेलाय. 7च धावा, त्यामध्ये 2 झेल त्याचे सोडले गेलेत कांदळीकरांच्या माध्यमातून. परंतु त्या झेलांचा अजूनपर्यंत तरी कांदळीकरांना जास्त नुकसान झालेलं नाही असं म्हणायला हरकत नाही. एक प्रकारे त्यांना फायदाच झालाय की निकेतचे झेल सोडलेत आणि तो शांत आहे. त्याची बॅट अजूनपर्यंत तळपलेली नाही. या रखरखत्या उन्हामध्ये त्याच्या बॅटने सुद्धा तलपावं लागेल तरच हा संघ या ठिकाणी पाचापूर संघ या सामन्यामध्ये आगेकूच करू शकतो. पाहूया कशा प्रकारचे फलंदाजी करतोय निकेत. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. गोलंदाज पारसचा पहिला चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त का? लेग बिफोर गडी बाद होतो या ठिकाणी. चेंडूवर यश प्राप्त झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय सूरज. सूरज कशा प्रकारे फलंदाजी करेल. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल की त्या ठिकाणी मिलनला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करेल. हे खूप बघण्याजोगं राहील. कारण मिलन हा एक आक्रमक फलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये काय फलंदाजी केली म्हणजे एक उत्साह प्रेक्षकांमध्ये आणि त्याच्या डगआउट मध्ये निर्माण झाला होता. परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक पासून वंचित ठेवलं गेलं आणि आता कुठेतरी या ठिकाणी पाचापूर संघ थोडासा बॅकफुटला आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु मात्र आता सूरज बघूया. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 मोर विकेट. लेग बिफोर. व्हाट बॉलिंग, व्हाट परफॉर्मन्स. काय यॉर्कर पाहायला मिळतो. वाह वाह वाह, परफेक्ट. अगदी टोक क्रॅशर यॉर्कर पाहायला मिळाले या ठिकाणी. कुठलंही उत्तर नव्हतं या ठिकाणी सूरजकडे. क्लीन, एकदम क्लीन स्टंपच्या समोर पाहायला मिळतोय. तिसरा गडी बाद होतो या ठिकाणी. तू चल मैं आया अशी परिस्थिती. आता मात्र गोलंदाज या ठिकाणी पारस हॅट्रिक वर पोहोचलाय.
सुपर डिलिव्हरी, सुपर एकदम परफेक्ट यॉर्कर. पारस पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल घेऊन येतोय. फलंदाज आलाय योगेश. दिशा भरकटला या ठिकाणी. डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्नही केला नाही. बॅट बॅट ओके. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 निर्धाव चेंडू हाताळले त्या ओव्हरमध्ये. आता त्या चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला कट केलाय. कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडून एफर्ट चांगले होते, परंतु चेंडू चकवत निघून जातोय सीमा पार. येतोय चौकार. 4. तर या चौकाराने धावफलक बऱ्याचशा कालावधीनंतर आता मात्र पुढे सरकलाय. 34. 3 गडी बाद 34. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 11 चेंडू नंतर स्ट्राईक वर आलाय मिलन, ज्याने पहिल्या षटकामध्ये धुमाकूल घातली होती तोच मिलन. 11 चेंडू नंतर स्ट्राईक वर येतोय. 23 धावांवर खेळतोय मिलन. पहिल्या 6 चेंडूवर त्याने आक्रमण चढवली होती. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मात्र डीप मध्ये लॉंग ऑफला त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 1ने धाव फलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय 36 वर. सहा चेंडू आणि 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी पाच्छापूर संघाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावर. त्यानंतर मात्र विचार केला तर 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. एकूण 13 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये. इथेच कुठेतरी पाच्छापूर संघ, मी सातत्याने चर्चा करत होतो की त्याच बाबतीत मिलनला स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कांदलीकरांचा यशस्वी. आणि या ठिकाणी थोडीशी खराब फलंदाजी. मिडल ऑर्डर मध्ये जे फलंदाज आले ते स्वतः मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिलनला नॉन स्ट्राईक एंडवर उभा ठेवला. ज्याची बॅट तळपले, ज्याच्या बॅटमधनं टायमिंग साधत होतं, ज्याच्या बॅटमधनं चांगले फटके पाहायला मिळत होते, त्याला मात्र 11 चेंडू स्ट्राईक पासून वंचित ठेवलं. आणि त्याचं आता मात्र या ठिकाणी समीकरण येऊन ठेवलंय. 6 चेंडू 33 धावा. थोडस अवघड आहे, अशक्य नाही, मात्र अवघड निश्चितच आहे मिलनसाठी. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो वीरू. ज्या वीरूने घणाघाती फलंदाजी करत असताना आल्या आल्या लगातार 3 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार. चांगली फलंदाजी केली, एक सन्मानजनक आव्हानात्मक भली मोठी धावसंख्या उभारून दिली. तोच वीरू गोलंदाजी मार्कवर. अष्टपैलू कामगिरी करत असताना सातत्याने कांदळी संघाला अनेक विजय प्राप्त करून दिलेत वीरूने. मिलन 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 आणि मिलन, आणि ज्याची चर्चा करत होतो तोच मिलन पुन्हा एकदा बरसलाय. हा येतोय षटकार अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला. वीरूवर आक्रमण चढवायला सुरुवात केली या ठिकाणी मिलनने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. तोच मिलन पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र बॅटची वरची कडा, कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आता मात्र या ठिकाणी विचार केला तर सामना थोडासा म्हणजे भरपूर दूर गेलाय पाच्छापूर संघासमोर असं म्हणायला काहीच हरकत नाही. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिले, 27 धावांची गरज. 1 लिगल चेंडू. एखादा नोबॉल जर टाकला वीरूने तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये येऊ शकतोय पाच्छापूर संघ. मिलन मात्र आता या ठिकाणी फटका फसलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल सुटला जातोय. एकच धाव मिळते या ठिकाणी.
सामना आता मात्र पूर्णपणे झुकलाय तो कांदळी संघाच्या बाजूने. काय गोलंदाजी केली मधल्या 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये मयूरवर आक्रमण चढवली, परंतु त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी पारसची पाहायला मिळाली, प्रीतमची पाहायला मिळाली. अजून एक निर्धाव चेंडू. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. 2 चेंडू 26 धावांची गरज. असं वाटत होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली होती मिलननी, परंतु त्यानंतर 11 चेंडू त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवलं आणि तेच कुठेतरी फायद्याचं ठरले कांदळी संघाला. एक धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न, वाईट चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 1+1 2 धावा मिळतील या ठिकाणी. धावफलक 45 वर जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावांची गरज आहे.